आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमायक्रॉन संदर्भात पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेची राज्यांना सूचना। देशभरातील चीनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे। संतप्त विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला घेराव। बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। शहराच्या नियोजनबद्ध विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा माजी आमदार रमेश कुर्ची यांचा आरोप। महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहात। 5 मराठा लाईट इन्फंट्री रॉयल बटालियनचा स्थापना दिवस साजरा। मराठी विद्यानिकेतनतर्फे माहेश्वरी अंधशाळेला भेट। हलगा परिसरात भात मळणीच्या कामांना वेग। सांगरा येथे गुढाळांची काहिली पुन्हा सुरू झाली। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणांना खडबडून जागं केलं असून या पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी घेतली जात आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतलेल्या केंद्र सरकारने राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या असून गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा असा आदेश दिला आहे। डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन 3 पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रूमची गरज असल्याचंही केंद्राने राज्यांना सांगितलंय। केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे। आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असं सांगितलं आहे। तसंच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी असंही म्हटलं आहे। गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट 10% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसंच आयसीयू बेडसाठी 40% व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे। दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांना योग्य वाटत असल्यास त्याआधी देखील निर्णय घेऊ शकतात असं केंद्राने स्पष्ट केलंय। ओमायक्रॉन सोबतच देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही डेल्टा उपस्थित आहे असं यावेळी केंद्राने अधोरेखित केलं आहे। देशभरातील चीनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे। बुधवारी सकाळपासून देशभरातील चीनी मोबाईल कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्याचे काम सुरू आहे। सकाळी 9 वाजल्यापासून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बेंगलोरसह अनेक शहरांमध्ये शोध घेण्यात येत आहेत। याआधी मंगळवारी नेपाळनेही अनेक चीनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर आली होती। चीनी मोबाईल कंपन्यांनी नियम मोडले असून आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे। माध्यमांमधील वृत्तानुसार मोबाईल कंपनी ओप्पो ग्रुप आणि शाओमी विरोधात आयकर विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। ओप्पो ग्रुपशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी, संचालक, CFO आणि इतर अधिकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत। नेपाळनेही मंगळवारी अनेक चीनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे। याशिवाय नेपाळच्या विमानतळ पायाभूत सुविधा विकास प्रकल्पातही चीनला सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते। आता त्या कारवाईत भारताने चीनी कंपन्यांवरही हल्ला चढवला आहे। या छाप्याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही। मात्र दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक राज्यांमध्ये छापेमारीची फेरी सुरू असल्याचे बोलले जात आहे। संतप्त विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला घेराव।
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या लॅपटॉप वितरण प्रक्रियेतील समस्यांचे निवारण करण्याची मागणी विद्यार्थी वर्गाने केली आहे। मात्र विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वाहनाला घेराव घातला। हिरेबागेवाडी येथे ही घटना घडली। हिरेबागेवाडी येथे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे नूतन केंद्र उभे करण्यात येणार आहे। या केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी दुपारी होणार होता। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला घेराव घातला, तसेच आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 4थ्या सत्रात शिकणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी लॅपटॉप देण्याची योजना आहे, मात्र विद्यार्थी यापासून वंचित राहिले आहेत। या योजनेतील अनुदान मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळाले नसल्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट कार्य रखडले असल्याचे म्हणणे विद्यार्थ्यांनी मांडले। तसेच सदर अनुदान तातडीने मंजूर करून समस्या निवारण करावे अशी मागणी करण्यात आली। बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। बांधकाम क्षेत्रात कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन राज्याचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी केले। बुधवारी टिळकवाडी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कामगारांना टूल किटचे वितरण करण्यात आले। तसेच यावेळी रुग्णवाहिकेचे उद्घाटनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। कर्नाटक राज्य बांधकाम कर्मचारी विकास मंडळ, क्रेडाई आणि हिंडलॅब्स यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ बहुसंख्य कामगारांनी घेतला। क्रेडाईचे पदाधिकारी तसेच बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2017 ಇಸ್ವಿಯಿಂದ 2021 ನನ್ನ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ 3,01,000 ಪ್ರಕರಣ ಎಜುಕೇಶನ್, ಮೆಥನ, ಪೆನ್ಷನ್ ಇದನ್ನು ನೋಡಿ ನನ್ನ ಟೆಲಿಫೋನ್ ಬಂದು ಬೇಜಾರಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಾರಣಕ್ಕೂ ನನ್ನ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಎಲ್ಲವೂ ಹೊರಗೆ ಮಕ್ಕಳು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳಿಂದ 1 ತಿಂಗಳ ಕಾರ್ಮಿಕ ಅದಾಲತ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿದೆ। ಫೋನ್ ಹಾಕಿ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಕಾರ್ಮಿಕ ಅದಾಲತ್ ಮಾಡಿ 3,01,000ದಲ್ಲಿ 2,98,600 ಪ್ರಕರಣ ಮುಕ್ತಿ ಮಾಡಿ 92 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಜಮಾ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು। ಭಾರತ ಮಾತಾಗಿ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೋಡೋದು ಬರೇ 5 ವಿಷಯ ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೆಬ್ಬಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಬೆಳಗಾವಿ ಜನರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ತೀನಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅನೇಕ ವರ್ಷದಿಂದ ಯಮನಾಪುರದಾಗ ಇರುವಂತಹ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿ ಆ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ ಪಡೆದಂತವ್ರು ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅವರು ಹೆಬ್ಬಾರ್ ಸಾಹೇಬ್, ಹೀಗಾಗಿ ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಅವರಿಂದ ನಮಗೆ ಆಗಿದೆ। ಅದೇ ರೀತಿ ಅವರು ಈ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರಾದ ನಂತರ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಲೇಬರ್ ಅನುಕೂಲವಾದಂತಹ ಈ ಕೋವಿಡ್ನಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯನಾಗ ನನಗೆ ತೀರ್ಪಟ್ಟಿಗೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಉಪಯೋಗ ಎಲ್ಲಾದರೂ ಆಗಿರ್ತದ ಅವ್ರ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅದು ಹೆಬ್ಬಾರ್ ಸಾಹೇಬರಿಂದ ನಮ್ಮ ಕಟ್ಟಡಕ್ಕಾಗಿ ಅದು ಒಂದು ವಿಶೇಷತೆ। शहराच्या नियोजनबद्ध विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा माजी आमदार रमेश कुडची यांचा आरोप। बेळगाव शहरात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात बेळगाव शहराच्या विकासाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे। तसेच शहरातील विकास कामे राबविण्यात असंख्य त्रुटी आहेत। या त्रुटींच्या निवारणाकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी केला आहे। विधिमंडळ अधिवेशनात प्रदीर्घ चर्चा करून वेळ दडवण्याऐवजी विकास कामांच्या मुद्द्यांकडे अधिक लक्ष पुरविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी स्मार्ट न्यूजशी बोलताना मांडले। 2 वेळा आमदार पद भूषविलेल्या माजी आमदार रमेश कुडची यांचा शहराच्या विकासाबाबत विशेष अभ्यास आहे। त्यांनी बेळगावातील प्रगतीच्या मुद्द्यावर सातत्याने सूचना केल्या आहेत। मध्यंतरी काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतर आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत। अशा वेळी त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत आपले मत मांडले। तसेच शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले। शहराच्या विस्तारासाठी ग्रामपंचायतींचा समावेश बुडाच्या क्षेत्रात करण्याची योजना आहे, मात्र
मात्र त्याचे नियोजन योग्य रीतीने होताना दिसत नाही। तसेच हलगामच्छे बायपास रस्त्याच्या बाबतीत सरकारने योग्य पद्धत अवलंबिली नाही अशी टीका त्यांनी केली। नियोजनबद्ध रीतीने शहराचा विकास साधण्याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी म्हणणे मांडले। 10-12 वर्ष झाले हे बघत यायला लागले। 2008च्या नंतर ज्या काही घडामोडी या बेळगाव शहरामध्ये घडले आणि या बेळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही व्हायला पाहिजे होतं ते होईना, परंतु बेळगाव शहराचा विकास आणि ज्या काही त्रुटी आज मला वाटतं त्या आपल्या समोर मी मांडतो। आता बेळगाव शहराचा एकूण महानगरपालिकेचा हद्द 97.5 स्क्वेअर किलोमीटर आहे, म्हणजे 97.5 स्क्वेअर किलोमीटर। त्याच्यानंतर 6 स्क्वेअर किलोमीटर बुडाचा येतो। ह्या 6 स्क्वेअर किलोमीटरमध्ये त्यांनी नवीन वसाहत बसायचं द्यायचं आणि वेल प्लेज्ड म्हणजे पूर्ण परिपक्व असं सिटी त्यांनी करायला पाहिजे, पण त्या दृष्टीनं होईना म्हणून मला असं वाटतं। कारण ज्या 6 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 2008च्या नंतर जे काही खेडे ज्या काही ग्रामपंचायती आलेल्या आहेत ते सुद्धा त्यांनी तिथं काम करायला लागले। महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहात। बेळगाव उत्तर मतदारसंघात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सदर प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने उभे करण्यात आले आहेत, त्यामधून नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले। तसेच बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कल्पनेतून हे प्रकल्प साकारले असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले। आमदार बेनके यांनी गेल्या 1.5 वर्षाच्या काळात पाठपुरावा करून बेळगाव उत्तर विभागात अनेक विकास कामे राबविली आहेत। या विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। नेहरू नगर येथील माहेश्वरी अंधशाळेसमोरील आंतरराष्ट्रीय सुसज्जित स्टेडियमचे उद्घाटन, महानगरपालिकेतील नव्या अनेक्स इमारतीचे उद्घाटन असा सोहळा मंगळवारी सायंकाळी पार पाडला। त्याचप्रमाणे बेळगाव ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे असणारे गोवा बस स्थानक सज्ज करण्यात आले आहे, त्याचेही उद्घाटन मंगळवारी सायंकाळी झाले। या कार्यक्रमात पालकमंत्री गोविंद कारजोळ, नगरविकास मंत्री बसवराज भैरती, आमदार अभय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 5 मराठा लाईट इन्फंट्री रॉयल बटालियनचा स्थापना दिवस साजरा। 5 मराठा लाईट इन्फंट्री रॉयल बटालियनचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। गणेशपूर रोड येथे लोकमान्य भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पाहुणे म्हणून 1971च्या युद्धातील सहभागी झालेले कर्नल HW मार्टिन, कॅप्टन संभाजी देसाई, कॅप्टन उमाकांत नाईक, कॅप्टन वसंत राणे हे मान्यवर उपस्थित होते। तसेच कर्नल M डिसोजा, मेजर वरुण धिंगरा हे देखील उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन कॅप्टन अरुण सावंत आणि सुभेदार मेजर हनुमंत गुरव यांच्या हस्ते झाले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सुभेदार मेजर पांडुरंग शिवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। 5 मराठा लाईट इन्फंट्रीच्या गौरवशाली इतिहासाची माहिती यावेळी देण्यात आली। या संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रकाश झेंडे यांनी उपस्थितांना इन्फंट्रीच्या कार्याबद्दल विवेचन केले। कार्यक्रमाच्या पूर्वी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह शहीद योद्ध्यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित सदस्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचे स्फूर्तिगीत सादर केले। कार्यक्रम संयोजनासाठी संघटनेचे संस्थापक हनुमंत गुरव यांच्या नेतृत्वाखाली कॅप्टन भाऊराव पाटील, पांडुरंग शिवणे, प्रकाश बेळगावकर, रघुनाथ मंडोळकर, अशोक पाटील, अशोक काकतीकर, शिवाजी पाटील, यल्लापा चिखलकर, अनिल पाटील, मारुती गावडा, मर्याप्पा शिंदे, दीपक जोशी यांनी परिश्रम घेतले। मराठी विद्यानिकेतन तर्फे माहेश्वरी अंधशाळेला भेट। येथील मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच माहेश्वरी अंधशाळेला भेट दिली। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना समाजातील जिद्दी मुलांचे उदाहरण देण्याचा संकल्प यशस्वी करण्यात आला। दृष्टिहीन विद्यार्थी आपले दैनंदिन जीवन कसे जगतात आणि शिक्षण क्षेत्रात यश कसे मिळवितात याबद्दल मुलांना माहिती देण्यात आली। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले। या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक इंद्रजित मोरे आणि गजानन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले। माहेश्वरी अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले।
हलगा परिसरात भात मळणीच्या कामांना वेग। बेळगाव तालुक्यातील हलगा परिसरात भात मळणीच्या कामांना आता वेग आला आहे। यंत्रांच्या सहाय्याने मळणी करून घेण्यासाठी शेतकरी वर्ग कामात गुंतला असल्याचे दिसून येत आहे। सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांनी आपल्याला कामात जुंपून घेतले आहे, त्यामुळे आसपासच्या परिसरातील सर्व शिवारांमध्ये मळणीची कामे गतिमान झाली आहेत। मध्यंतरी काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामांवर विपरीत परिणाम झाला होता, मात्र आता थंडीच्या मोसमात शेतीची कामे करून घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत। संपूर्ण तालुक्यात भात पिके कापणीला आली आहेत। अनेक ठिकाणी मजुरांचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने कापणी आणि मळणी गतिमान करण्यात आली आहे, असे दृश्य तालुक्याच्या सर्व भागात दिसून येत आहे। सामरा येथे गुऱ्हाळांची काहिली पुन्हा सुरू झाली। सामरा येथे असणारी गुळ निर्मितीचे केंद्र म्हणजे गुऱ्हाळे हे बेळगाव तालुक्याचे वैशिष्ट्य आहे। गुळ निर्मिती हा एक वेगळा आणि कष्टदायक तरी देखील ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचा प्रकल्प समजला जातो। पारंपरिक पद्धतीची जपणूक करीत गुळ तयार करण्यासाठी शेतकरी परिश्रम घेत असतात। ऊसाचा रस धगधगत्या अग्नीवरून काहिलीमध्ये ओतून त्यातून नंतर साच्यामध्ये गुळाची निर्मिती केली जाते। मात्र बेळगाव तालुक्यातील वैशिष्ट्य आता संपुष्टात येऊ लागले आहे। बदलत्या काळानुसार साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रमाण गुळ निर्मितीऐवजी साखरेसाठी ऊस कारखान्याला पाठविण्याकडे वाढले आहे। म्हणूनच कधी काळी 21 इतकी असणारी येथील गुऱ्हाळांची संख्या आता अवघ्या 4 इतकी राहिली आहे। अशा परिस्थितीत गुऱ्हाळांची ही परंपरा जपण्याचे काम भागातील काही ऊस उत्पादकांनी केले आहे। यामध्ये एक म्हणजे भुजंग केदारी जोई आणि त्यांचे बंधू ज्योतिबा जोई हे आहेत। त्यांनी मंगळवारपासून आपल्या गुऱ्हाळांना प्रारंभ केला। तत्पूर्वी पूजन करण्यात आले। तसेच श्रमजीवी वर्गाच्या जीवनात भाकरीच्या बरोबरीने गुळाचा खडा खाण्याची एक परंपराच आहे। तसेच उन्हातानातून येणाऱ्या मंडळींना गुळ आणि पाणी देण्याची प्रथा देखील अजूनही ग्रामीण भागात जपली जाते। त्यामुळे पारंपरिकतेची जपणूक करणारा गुळ निर्मितीचा हा प्रकल्प लक्षवेधी ठरला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। निपाणी येथील आडके प्लॉट ते स्मशानभूमी रस्त्याची चाळण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत होती। या रस्त्यावरून म्युनिसिपल हायस्कूल, विद्यामंदिर हायस्कूल, खैर मोहम्मद पठाण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह भीमनगर, नेसरीकर प्लॉट, विद्यानगर, अंबाझरी येथील नागरिक वाहनधारकांची वर्दळ असते।
हा रस्ता बऱ्याच दिवसांपासून खराब असल्या कारणाने छोटे मोठे अपघात होत होते. वयस्कर वयोवृद्धांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण बनले होते. यासाठी प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिक आणि MIM संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निप्पाणी पालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेजी यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. नागरिकांशी चर्चा करताना आयुक्तांनी आठवड्याभरात रस्ता तयार करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रभाग 24 मधील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू. निप्पाणीकडून ममदापूरकडे चाललेल्या होंडा ऍक्टिवा दुचाकी वाहनाला तेलवाहू टँकरने ओव्हरटेक करतेवेळी जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील युवतीचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की चालक उमाकांत कांबळे हे दुचाकीवरून निघाले होते, तर सुप्रिया उमाकांत कांबळे ही पाठीमागे बसली होती. टँकरच्या धडकेनंतर सुप्रिया उमाकांत कांबळे वय 19 हिला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला, तर चालक उमाकांत कांबळे हे जखमी झाले. येथील पेट्रोल पंप समोरच सदर घटना घडताच उपस्थित नागरिकांनी टँकर चालकास पकडून ठेवले. घटनेची माहिती कळताच निप्पाणी ग्रामीण ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जवळजवळ अर्धा तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गावाशेजारी सदर घटना घडल्याने अपघात स्थळावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. टँकर चालक बसनगौडा सिद्धनायक नायकर यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेमुळे जमावातून हळहळ व्यक्त होत होती. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेत समाज विज्ञान विषयाची कार्यशाळा संपन्न. सांसर्गिक रोगांशी लढण्यासाठी आजकाल विविध डोस उपलब्ध होत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना देशप्रेमाचा बूस्टर देण्याचे काम शिक्षकच उत्तमरित्या करू शकतात. हे काम वेगवेगळ्या माध्यमातून उत्तमरित्या करून आदर्श समाज घडवावा असे प्रतिपादन प्रमुख वक्ते किशोर काकडे यांनी केले. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूल येथे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आदेशानुसार इयत्ता 10वीच्या बेळगाव शहरातील समाज विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते आझादी का अमृत महोत्सव या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फोरम अध्यक्ष विलास खटावकर, मुख्याध्यापिका NB गावडे, नोडल अधिकारी RV मोरे, शिक्षक प्रतिनिधी रणजित चौगुले, ND पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ शिक्षक ND पाटील आणि रणजित चौगुले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NB गावडे यांनी केले. मच्छे बाल शिवाजी वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनायक चौगुले यांची निवड. मच्छे येथील श्री बाल शिवाजी वाचनालय या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या संस्थेच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. मावळते अध्यक्ष बजरंग धामणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी विनायक चौगुले, उपाध्यक्षपदी मारुती बेळगावकर आणि सचिवपदी पुंडलिक कणबरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे संचालक सर्वश्री संतोष जैनोजी, अमित कणकुले, गजानन छपरे, अरुण कुंडेकर, संदीप वाघोजी, केतन चौगुले आदी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने आगामी वर्षात गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वाचनालयाचे संस्थापक अनंत लाड यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मर्चंट सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न. अंसुरकर गल्ली येथील दी मर्चंट सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नारायण चौगुले होते. त्यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. यावर्षी दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे शाखा चेअरमन नारायण किटवाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चेअरमन नारायण चौगुले यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे खेळते भांडवल 30 कोटी 23 लाख इतके आहे. वार्षिक उलाढाल 67 कोटी 45 लाख इतकी झाली आहे. संस्थेने 26 कोटी 71 लाख इतके कर्ज वितरण केले आहे, तर 4 कोटी 35 लाख रुपये इतकी रक्कम इतर संस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे. सोसायटीला यावर्षी 4,84,000 रुपये निव्वळ नफा झाला आहे. तसेच सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान यांनी मागील वर्षाच्या सभेचा अहवाल सादर केला.
संस्थेचे नूतन सल्लागार संजय ओझा आणि अजित माने यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। उपाध्यक्ष मुकुंद भाटिया, संचालक ॲडव्होकेट अशोक बोळगुंडी, अशोक येळूरकर, परशुराम पाटील, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, मिलिंद शिंदे, रेखा अत्तिमरद आणि इतर मान्यवर उपस्थित होते। पडलीहाळ येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष मोरे यांची बिनविरोध निवड। पडलीहाळ येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी संतोष दत्तात्रय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सहकार खात्याचे निवडणूक अधिकारी गोड्डप्पनावर यांनी ही निवड बिनविरोध केल्याचे जाहीर केले। अध्यक्ष संजय स्वामी यांनी पडलीहाळ पीकेपीएसच्या माध्यमातून संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम सुरू आहे असे सांगितले। नवनियुक्त उपाध्यक्ष संतोष मोरे यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संघाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले। संतोष मोरे यांचा संचालक मंडळाने सत्कार केला। यावेळी संचालक सचिव सुरेश तराळ यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते। बेळगाव धारवाड या रेल्वे मार्गाला कर्नाटक शासनाची मंजुरी। बेळगाव धारवाड या रेल्वे मार्गाला कर्नाटक शासनाने मंजुरी दिली। सुवर्ण सौधमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला। त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित ही योजना मार्गी लागणार आहे। बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी जेवढे भूसंपादन केले जाणार आहे त्याचा खर्च राज्य शासनाकडून दिला जाणार आहे। त्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदही केली जाणार आहे। सदर रेल्वे मार्ग कर्नाटकातील असल्यामुळे आणि भूसंपादनाचा खर्च राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्यामुळे त्याला प्रशासकीय मंजुरीची आवश्यकता होती। ती औपचारिकता सोमवारी पूर्ण झाली। बेळगाव कित्तूर धारवाड हा 73 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे। या योजनेसाठी 927 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। या रेल्वे मार्गावर 11 थांबे असणार आहेत। हलगा, गण्णीकोप, तिगडी, संपगाव, बैलवाड, बैलहोंगल, नेगिनहाळ, हुंचीकट्टी, कित्तूर, तेगूर, हेग्गेरी, मोमीनकट्टी, कॅरपकोप यांचा समावेश आहे। लक्ष्मीनारायण यांची जीजी चिटणीस शाळेला भेट। विधान परिषदेचे सदस्य MD लक्ष्मीनारायण यांनी टिळकवाडीतील जीजी चिटणीस इंग्रजी माध्यमिक शाळेला सदिच्छा भेट दिली। त्यांच्या समवेत ओबीसीचे माजी राज्य अध्यक्ष देवानंद आणि श्री बुधिहाळ उपस्थित होते। ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर, गौरवाध्यक्ष सेवंतीलाल शाह आणि मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार यांनी स्वागत केले। ज्ञानदीप ट्रस्टतर्फे ॲडव्होकेट अणवेकर यांनी लक्ष्मीनारायण यांचा सत्कार केला। लक्ष्मीनारायण यांनी कृतज्ञता व्यक्त करून शिक्षकांशी संवाद साधला। आधुनिक युगात नव्या पिढीसाठी पूर्वीची शिक्षण पद्धत गरजेची असल्याचे मनोगत व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय इंडोर क्रीडा संकुलाचे थाटात उद्घाटन। बेळगाव शहरात उभारण्यात आलेल्या 16.5 कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि रेशीम, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर नारायण गौडा यांच्या हस्ते करण्यात आले। क्रीडा संकुलात कुस्ती, जुडो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक आणि सायकलिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे। सुसज्ज इंडोर स्टेडियम आणि महिला वसतिगृह बांधण्यात आले आहे। इंडोर स्टेडियममध्ये जिम हॉल, जुडो हॉल, कुस्ती कोर्ट आहे। अत्याधुनिक उपकरणांची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। उद्घाटनानंतर क्रीडा मंत्री डॉक्टर नारायण गौडा म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात अनेक क्रीडा प्रकल्प तयार करण्यात आले आहेत। बैलहोंगल शहरात इंडोर स्टेडियम बांधण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली असून 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। लोकार्पण समारंभाला पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री बसवराज भैरती आणि अनिल बेनके उपस्थित होते। टिळकवाडी विभाग सेंट पॉल्स विभागाकडे हनुमान चषक। अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संत मीरा शाळेच्या 40 वर्षपूर्ती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा, व्हॉलीबॉलमध्ये टिळकवाडी विभाग तर थ्रोबॉलमध्ये सेंट पॉल शाळेने विजेतेपदासह हनुमान चषक पटकाविला। पुरुषांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात टिळकवाडी विभागाने पंडित नेहरू संघाचा 25-22, 17-25, 15-12, दुसऱ्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागाने
विभागाने कॅन्टोन्मेंट शाळेचा 25-20, 22-25, 15-11 तर अंतिम फेरीत टिळकवाडी विभागाने उत्तर विभागाचा 25-21, 25-20 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। तर महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात सेंट पॉल संघाने मराठी विद्यानिकेतनचा 21-18, 21-19 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डीपी शाळेने 21-15, 21-17 तर अंतिम सामन्यात सेंट पॉल शाळेने डीपी शाळेचा 15-7, 15-8 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। या दोन्ही संघांनी शिक्षक स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला। प्रमुख पाहुणे संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, पुरस्कर्ते विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमनाचे, अस्मिता एंटरप्राइजेसचे संचालक राजेश लोहार, समाजसेविका माधुरी जाधव, क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंत्रे, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापक ऋतुजा जाधव, स्पर्धा अध्यक्ष विवेक पाटील, सचिव चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। अमृत पोद्दारची बेळगाव स्पोर्ट्सवर मात। ऑटोनगर येथील KSCA मैदानावर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय आणि गट वरिष्ठ साखळी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात अमृत पोद्दारने बेळगाव स्पोर्ट्सचा 50 धावांनी पराभव करीत विजय संपादन केला। प्रथम फलंदाजी करताना अमृत पोद्दार स्पोर्ट्सने 50 षटकात 9 बाद 232 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्सने 47.9 षटकात सर्व बाद 182 धावा केल्या। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।